श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, जर तुला वाटत असेल की आता सर्व काही संपलं आहे, जर तुला वाटत असेल की जगाने तुला एकटं सोडलं आहे, जर लोकांच्या त्रासाने तुझं मन तुटत असेल, तर हा संदेश फक्त तुझ्यासाठीच असणार आहे. कारण स्वामी समर्थ तुला सांगत आहेत, थांब, अजून हार मानू नकोस. तुझ्या आयुष्यातील अंधार हा कायमचा नाही. बाळा, आज तू खूप दुःखात आहेस, मनात वेदना आहेत, डोळ्यात अश्रू आहेत. तुला वाटते की कोणीच तुला समजत नाही. लोक तुला त्रास देत आहेत, तुझ्या मनाला टोचणारे शब्द बोलत आहेत, तुला कमी लेखत आहेत, तुझा चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहेत. पण लक्षात ठेव, जेव्हा आयुष्यात संकट वाढतात तेव्हा समजून घे की परमेश्वर तुझ्यासाठी काहीतरी मोठं घडवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो सहन करतो तोच शेवटी जिंकतो. आज तुला रडू येत असेल तर रड, पण इतकं रडू नकोस की तुझ्या डोळ्यातील आशा संपून जाईल. कारण तू सामान्य नाहीस. तू त्या लोकांपैकी आहेस ज्यांची परीक्षा कठीण असते, कारण त्यांचं भविष्य मोठं असतं. आज जे लोक तुला त्रास देत आहेत, तुला कमी समजत आहेत, तुझ्या अपयशावर हसत आहेत, तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. कारण सत्य एकच आहे, वाईट काळ हा कायम राहत नाही. तुला असं वाटत असेल की सगळे तुझ्या विरुद्ध आहेत, घरचे समजत नाहीत, मित्र साथ देत नाहीत, बाहेरचे लोक टोमणे मारत असतात. पण बाळा, जेव्हा सगळे दूर जातात ना, तेव्हा परमेश्वर जवळ येतो. हा काळ तुला तोडण्यासाठी नाही, हा काळ तुला घडवण्यासाठी आहे. ज्या लोकांनी तुला रडवलं आहे, ज्यांच्यामुळे स्वतःला कमजोर समजू नकोस. त्यांच्या शब्दांना उत्तर देण्यासाठी वाद घालण्याची अजिबात गरज नाही. तुझं यशच त्यांना सर्वात मोठं उत्तर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, शांत रहा, वेळ सर्वांना उत्तर देते. आज तुझ्या मनात खूप प्रश्न असतील. माझ्याबरोबरच असं का? मीच इतका त्रास का सहन करतो? माझी चूक काय आहे? याचं उत्तर सोपं आहे. परमेश्वर ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच तो घडवतो. सोनं तापल्याशिवाय चमकत नाही, हिरा घासल्याशिवाय तेजस्वी होत नाही. तसंच तुझं आयुष्य आहे. हा त्रास, हे दुःख, ही वेदना, हे सगळं तुला मजबूत बनवत आहे. रडणं थांबव, डोळे पुस आणि स्वतःला सांग, मी हारणार नाही. लोक काहीही बोलतील, काही लोक तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतील, काही तुला मुद्दाम दुखवतील. पण लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या वागण्यावर तुझं नियंत्रण नसतं. पण त्यांच्या वागण्याला तू कसं उत्तर देतोस हे तुझ्या हातात आहे. रागाने नाही, दुःखाने नाही, तर संयमाने आणि प्रगतीने उत्तर दे. कारण जगात सर्वात मोठा बदला म्हणजे स्वतःला इतकं यशस्वी बनवणं की तुला दुखावणाऱ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. आज जरी तुझ्याकडे काही नसले तरी निराश होऊ नकोस. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होते. प्रत्येक पावसानंतर सूर्य हा निघतच असतो. तसंच तुझ्या आयुष्यातही प्रकाश येणार आहे. फक्त एक गोष्ट कर, विश्वास ठेव. रोज सकाळी उठून मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या मनाला शक्ती देईल, तुझ्या मनातील भीती दूर करेल, तुझ्या अश्रूंना सामर्थ्यात बदलेल. जे लोक तुला त्रास देत आहेत त्यांच्याबद्दल द्वेष ठेवू नकोस, कारण द्वेष मनाला कमकुवत करत असतो. त्यांना माफ कर आणि पुढे निघ. कारण तू जितका पुढे जाशील तितके ते मागे राहतील.
आज तुला वाटत असेल की कोणीच नाही, तर लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. जे तुला सांगत आहेत, बाळा रडू नकोस, हा अंधार तात्पुरता आहे. तुझ्या आयुष्यातील प्रकाश जवळ आला आहे. तुझ्या वेदनांचं फळ तुला नक्की मिळणार आहे. ज्यांनी तुला त्रास दिला आहे त्यांनाही त्यांच्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल. तू फक्त धैर्य धर. तू खूप मजबूत आहेस. तू आत्तापर्यंत जे सहन केलं आहेस तेच सिद्ध कर की तू योद्धा आहेस. आता स्वतःला वचन दे, मी रडणं थांबवेन, मी हार मानणार नाही, मी स्वतःला सिद्ध करेन. कारण तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते तर आता सुरू होत आहे. आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो दुःखात आहे, जो रडत आहे, लोकांच्या त्रासाने खचला आहे. हा संदेश त्यांच्या आयुष्यात नवीन आशा आणि शक्ती निर्माण करणार आहे. बाळा, तू आज ज्या वेदना सहन करत आहेस ना, त्या व्यर्थ जाणार नाहीत. तुला वाटत असेल की तुझं आयुष्य फक्त संघर्षाने भरलेलं आहे. सगळीकडे अपमान, निराशा, लोकांचे टोमणे, विश्वासघात. कधी कधी तर इतकं वाईट वाटतं की मनात येतं, मी इतकं सहन का करतोय. पण लक्षात ठेव, जे लोक खूप मोठं काहीतरी मिळवणार असतात त्यांची परीक्षा देखील मोठी असते. स्वामी समर्थ म्हणतात, दुःख हे तुझ्या पराभवाचं चिन्ह नाही, तर तुझ्या विजयाची तयारी आहे. आज तुला ज्यांनी कमी लेखलं आहे, ज्यांनी तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत, ज्यांनी तुला मुद्दाम दुखावलं आहे, त्यांच्यासाठी रडू नकोस. कारण त्यांना तुझी किंमत कळलीच नाही. त्यांच्यासाठी स्वतःचं मन तोडणं योग्य नाही. तुझं मन खूप पवित्र आहे. तुझ्या डोळ्यातील अश्रू तुझ्या चांगुलपणाची साक्ष देतात. पण आता वेळ आली आहे स्वतःला मजबूत बनवण्याची. रडून काही बदलणार नाही, पण उभं राहून लढलास तर नशीब बदलू शकतं. आजपासून स्वतःला सांग, मला कोणीही तोडू शकत नाही. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. मी दुःखावर विजय मिळवणार. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांचं उत्तर शब्दाने देऊ नकोस. तुझी शांतता, तुझा संयम आणि तुझं यश हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असेल. एक दिवस असा येईल जेव्हा आज तुला रडवणारे लोक तुझ्या यशाचं कौतुक करतील. तोपर्यंत धीर धर. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येतच असते. प्रत्येक वादळानंतर शांतता येतच असते. तसंच तुझ्या आयुष्यातही आनंद येणार आहे. फक्त रोज श्रद्धेने म्हण, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी राहा. हा जप तुझ्या मनाला नवीन ऊर्जा देणार आहे. तुझ्या भीतीला धैर्यात बदलेल, तुझ्या अश्रूंना सामर्थ्यात बदलेल. बाळा, आज तू रडत असशील, पण लक्षात ठेव, स्वामी तुझ्यासाठी अशी सकाळ घेऊन येत आहेत जिथे तुझ्या डोळ्यात फक्त आनंदाश्रू असतील. एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. जर आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर ते शेवटचे अश्रू समज. कारण उद्यापासून तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेव, स्वामीवर विश्वास ठेव आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.